नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9th मॅथमॅटिक्स 1 लेसन फर्स्ट सेट्स याच्या आधी आपण काही एक्झाम्पल्स पाहिले आहेत. वी हॅव सीन सम एक्झाम्पल्स फ्रॉम 1.1. देन फॉर 1.2 वेन डायग्राम. व्हॉट इज मीन बाय वेन डायग्राम? तुम्हाला सगळ्यांना डायग्राम म्हणजे माहिती आहे काय असतं ते. तर त्याच्यासाठी आपण सेट्स आर रिप्रेझेंटेड बाय डायग्राम्स. युजली कोणतं वापरतो आपण? सर्कल्स, ओव्हल्स म्हणजेच लंबवर्तुळाकार, रेक्टँगल्स, अँड अँड स्क्वेअर ऑल्सो. एक्झाम्पल, हा एक सेट आहे. ए इज द सेट ऑफ एलिमेंट्स आहे, त्यामध्ये 1 2 3 4. We have to draw the Venn diagram of set A. तर यासाठी तुम्ही सर्कल पण यू कॅन ड्रॉ लाईक सर्कल 1 लाईक दिस. 1 2 3 4 1 2 3 4. This is 1 2 3 and 4. 4 points. त्याला आपण एलिमेंट्स म्हटले आहेत 1 2 3 4. आणि सेट्सला नाव तुम्ही इथे वरती कॉर्नरमध्ये कॅपिटलमध्ये नेम देऊ शकता. हा झाला वेन डायग्राम ऑफ सेट ए. किंवा तुम्हाला असं दिला दुसरा एक एक्झाम्पल बघू. बी हा एक सेट आहे, समजा ए बी सी डी ई. ए बी सी डी आर द एलिमेंट्स ऑफ सेट बी. यू कॅन यूज रेक्टँगल लाईक दिस. त्याला नाव द्यायचं वरती राईट हँड कॉर्नरमध्ये नेम ऑफ सेट इज बी, सॉरी ए बी सी डी सॉरी ई. 5 एलिमेंट्स इन सेट बी लाईक दिस. Instead of this curly bracket we use figures circle, rectangle, square or oval shape. Such diagrams are said to be Venn diagrams. Now next topic we are going to learn, that one is subset. What is mean by subset? Subset symbol is used like this. Suppose A is set 1 2 3 4 5 6 and B is also another set containing element 2 4 6. What happens here? Every element of set B is an element of set A. 2 is the element of B. 2 is also element in A. 4 is the element of set B. 4 is also element of set A. 6 is the element of B, that is also element of set A. If each and every elements of set B is in A, then we can say B is subset of A. Every elements of B are in the set A, then we can say B is the subset of A. Is it clear now? Every element of subset, every element of set B. B मधील सगळेच एलिमेंट A मध्ये असतील तर आपण सेट B ला B सबसेट ऑफ A म्हणतो. आता इथे हाच चिन्ह का वापरतात? इज इक्वल टू म्हणजेच B इज इक्वल टू A असेल तरी आपण B सबसेट ऑफ A म्हणू शकतो.
मोर दॅन असेल तर इक्वल टू चिन्ह नसतो इथे, हा खाली जो दिसतोय तो. तर याच्यामध्ये फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स आर लाईक दिस. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रॉपर्टीज, one, A is subset of A. It means every subset, every set is subset of itself. नाही कळलं? That is A is subset of A. Second property, if A is subset of B and B is subset of A, then what will happen? याला आपण असं वाचू शकतो, एव्हरी एलिमेंट्स ऑफ सेट A आर इन B and every elements of set B are in A, therefore both the sets are equal, then A is equal to B. याच्या उलट opposite of, you can write third property. Which one? If A and B are equal sets, then we can say A is subset of B and B is subset of A. Fourth property is, what is that? An empty set is a subset of every set. Subset of every set, like this, subset of A. फक्त एवढंच चिन्ह असेल तर त्याला आपण प्रॉपर सेट म्हणतो. हा इज इक्वल टू आहे म्हणजेच 5 इट मीन्स एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. ह्या प्रॉपर्टीज आहेत सबसेट्सच्या. सबसेट आपण एक्झाम्पलवरती बघितलं आहे. वेन डायग्राम जरी काढायची झाली दोन ए आणि बीची तरी आपण काढू शकतो. वी कॅन ड्रॉ द वेन डायग्राम ऑफ सबसेट्स. यानंतर आहे युनिव्हर्सल सेट, किंवा तो नंतर बघू आपण. त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल, परत रिवाइज करू आपण. महत्त्वाचा पार्ट आहे सबसेट. ए मध्ये जे एलिमेंट आहेत आणि बी मध्ये आहे, बी मधले सगळेच एलिमेंट ए मध्ये असेल तर बी इज सबसेट ऑफ ए. याला असं रीडिंग करतात, बी इज सबसेट ऑफ ए. ही प्रॉपर्टी आहे. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे ए मधील सगळे बी मध्ये असेल, बी मधील सगळेच ए मध्ये असेल, दोन्ही इक्वल असणार. हे कळलं असेल. यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये युनिव्हर्सल सेट बघू आणि कॉम्प्लिमेंट सेट बघू. त्यानंतर आपण एक्झरसाइज 1.2 सुरू करू. बेस्ट ऑफ लक.